बिहार भवनवरून राजकारण तापलेलं आहे. मुंबईत बिहार भवन उभारण्यास आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी. तर महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे बिहार भवनाची उभारणी केली जाते तशाच प्रकारे बिहारमध्ये जागा मागून तिथं महाराष्ट्र भवनाची उभारणी करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. आता ही जी भाषा आहे बिहारच्या मंत्र्यांची, ती अधिक त्यांना संयमी आणि सौम्य शब्दात वापरता आली असते. मुंबईत बिहार भवन त्यांना कशाकरता बांधायचं आहे? पाटण्याचा विकास करावा, बिहारचा विकास करावा. पण मुंबईमध्ये बिहारच्या जनतेची इथे जे रोजगाराला येतात त्यांची संख्या जास्त झाल्यामुळे त्यांना असं वाटतंय की बिहार भवन इथे बांधावं. इतर राज्यांची सुद्धा भवनं मुंबईत, नवी मुंबईत उभारली गेली. माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं आव्हान आहे, देवेंद्र फडणवीसांना, मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास बिहार भवन उभारण्यासाठी तुम्हाला जमीन द्यावी लागेल. जमीन तर ते पाटण्यावरून आणणार नाहीत ना. मग त्यासाठी तुम्हाला एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागेल. घ्या आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा देतोय आणि त्या बदल्यात आपण बिहार सरकारकडे एक मागणी केली पाहिजे की पाटण्यामध्ये आम्हाला 5 एकर जागा द्या, आम्हाला महाराष्ट्र भवन उभं करायचं. का महाराष्ट्रातले असंख्य लोक जातात, गयाला जातात, पाटण्याला जातात, इतर ठिकाणी जातात. आम्हाला 30 माळ्याचं महाराष्ट्र भवन पाटण्याला उभारण्याची संधी मिळावी. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे असं मी मानतो.